नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे। वर्ल्ड कपचा शनिवारपासून एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा चालू होतोय आणि त्या टप्प्याचं वर्णन मी 4-4 असं करेन। तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? अहो साधी गोष्ट आहे। या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या 4 टीम कुठल्या येणार आणि दुसऱ्या 4 टीम कुठल्या येणार? तुम्ही म्हणाल पहिल्या 4 टीमला महत्त्व नक्कीच आहे, कारण ते सेमी फायनल खेळणार आहेत। मग दुसऱ्या 4 टीमचं महत्त्व काय? अहो सगळीकडे तीच चर्चा आहे की जर का तुम्ही पहिल्या 8 जणांच्यामध्ये नाही आलात तर तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला मिळणार नाही आहे। त्यामुळे 9 आणि 10 क्रमांकावर येऊन उपयोग नाही आहे। तुम्हाला कमीत कमी किती परफॉर्मन्स खराब झाला तरी पहिल्या 8 क्रमांकात यायला पाहिजे। त्यामुळे इंग्लंड संघ जो आत्ता 10व्या स्थानावरती आहे त्यांना कमीत कमी 8व्या स्थानावरती यायचं आहे आणि दुसरीकडे पहिल्या ज्या 4 टीम आहेत त्यांना आपलं अस्तित्व जोरदार अजून मजबूत करायचं आहे। 1, 2, 3, 4 नुसतं चौथं येऊन चालणार नाही आहे। पहिलं आलं तर फायदा आहे का, दुसरं तिसरं आलं तर काय तोटे आहेत, या सगळ्याचा विचार करायला लागणार आहे। त्यामुळे पहिले 4 आणि दुसरे 4 असं युद्ध चालू होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये शनिवारी एक फटाका मॅच होती आहे आणि ती आहे न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका। आत्ताच्या घडीला हे दोन्ही संघ मस्त खेळत आहेत आणि त्या मस्त खेळण्यामध्ये त्यांच्या बॅटिंगमधली ताकद आपल्याला बघायला मिळालेली आहे। दक्षिण आफ्रिकन संघाच्या बॅटिंगनी तर एक्सप्लोजिव्ह बॅटिंग केलेली आहे आणि गेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रचंड मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अगदी काही कमी रन्स कमी पडलेले आहेत। या सगळ्याचा जर का विचार केला तर पुण्याच्या सामन्याला धावांचा पाऊस पडणार हे नक्की आहे। श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यामध्ये अफगाणिस्ताननी दुसरी बॅटिंग करत असताना ज्या सहजतेने धावांचा पाठलाग केला, 45 ओव्हरमध्ये 250च्या आसपासच्या धावा काढल्या, 3च विकेट घेतल्या, सामना जिंकला आणि ते 5व्या स्थानावर आले। याचा विचार हे दोन्ही संघ करतील आणि नाणेफेक जिंकणारी टीम अर्थातच पहिला बॉलिंग करायचा प्रयत्न करेल। परंतु गेल्या सामन्यात काय झालंय याच्यावरनं जे लक्षात येतं, त्यामुळे पहिली बॅटिंग येऊ दे दुसरी बॅटिंग येऊ देत, दोन्ही संघ 250 पावणे 300 वरती समाधान मानणार नाहीत। अगदी 300-350चा धावफलक उभारण्यासाठी धावपळ करतील। न्यूझीलंड संघाकडे एक स्पिनर आहे असं आपल्याला वाटलेलं होतं आणि तो आहे मिचेल सँटनर। पण जेव्हा धर्मशालेमध्ये धावांची ढगफुटी झालेली होती तेव्हा ग्लेन फिलिप्सनी 3 विकेट काढल्या, 10 ओव्हर टाकल्या आणि 40 धावा दिल्या। ती गोष्ट मला वाटतं परत एकदा न्यूझीलंडला लक्षपूर्वक करायला लागेल, कारण दक्षिण आफ्रिकेकडे एक नाही 2 बॉलर आहेत आणि ते आहेत केशव महाराज आणि दुसरा आहे लेग स्पिनर डाव्या हातानेच टाकणारा परंतु कुलदीप यादव सारखी बॉलिंग करणारा तबरेज शमसी। या दोघांनी बॉलिंग चांगली टाकली, गेल्या सामन्यामध्ये निर्णायक क्षणी छोटीशी भागीदारी केली, संघाला विजय मिळवून दिला। आत्ताच्या घडीला क्विंटन डिकॉन अफलातून फॉर्ममध्ये आहे। गेल्या सामन्यामध्ये तो आऊट झाला आहे पण म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही। न्यूझीलंड संघाविरुद्ध आफ्रिकन संघ हा दणकट बॅटिंगचाच पाठलाग करणार आहे असं मला वाटतं। न्यूझीलंड संघाला सुद्धा कळून चुकलेलं आहे की आपण जर का थोडंसं नजर हटवली तर ऑस्ट्रेलियाने आपल्याला दणका दिला। खराब बॉलिंग त्यांनी गेल्या सामन्यामध्ये केली आणि त्याचा फटका त्यांना सहन करायला लागलेला आहे। त्यामुळे पुण्याच्या सामन्याकडे माझं लक्ष असेल आणि दुसरीकडे भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष असेल। परंतु ही जी लढाई चालू झाली आहे ना 4-4 जणांची, त्यामुळे वेगळ्या अर्थाने विश्वचषक हा रंगात आलेला आहे। सुरुवातीला वाटत होतं की अरे पहिले जे 4 टीम आहेत त्यांना चॅलेंज करणाराच कुठला संघ नाही आहे, त्याचं मला थोडंसं वाईट वाटतं आहे। कारण 5 नंबरवर भले अफगाणिस्तान चांगला खेळ करतो आहे परंतु ते पहिल्या 4 धक्का देतील एवढी ताकद त्यांची वाटत नाही आहे। त्यांच्या खेळाचं मला प्रचंड कौतुक आहे। ते ज्या सहजतेने गेल्या 2 सामन्यामध्ये विजय त्यांनी मिळवला आहे, ज्या आत्मविश्वासाने त्यांनी खेळ केला ते बघून मी थक्क झालेलो आहे। परंतु तरीही पहिल्या 4मध्ये ते येतील असं आत्ता तरी मला वाटत नाही आहे। तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा। त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्यामुळे आता प्रिव्ह्यू जो आहे भारत विरुद्ध श्रीलंकेचा तो मी तुम्हाला वानखेडे स्टेडियम जवळनं सादर करीन। तोपर्यंत बाय बाय।